परिस्थिती आहे. नागपूर महानगरपालिका मधील आमचं प्रभाग क्रमांक 11 आणि प्रभाग क्रमांक 10 ऍक्च्युअल तर त्या दोन प्रभागांची जी सीमा आहे ते एक दुसऱ्याला लागून असल्यामुळे साहजिक आहे की काही मतदार प्रभाग 10चा प्रभाग 11ला जाऊ शकते आणि प्रभाग 11चा काही प्रभाग 10ला काही वोटर्स इकडे तिकडे शिफ्ट होऊ शकतात. परंतु ज्या पद्धतीनं आता आम्ही जे मतदार यादीत चौकशी केली, ज्या पद्धतीनं मतदार यादी आम्ही पडताळणी केली, तर आमच्या लक्षात आलं की जवळपास 5 ते 6,000 मतदाता प्रभाग 11चे प्रभाग 10ला शिफ्ट करण्यात आले. म्हणजे ते अक्षरशः आम्ही यांना जेव्हा अर्ज केलं त्या अर्जामध्ये आम्ही नमूद केलं आहे नागपूर महानगरपालिकेला की आम्ही तुम्हाला ज्या लोकांचं म्हणजे जे लोक शिफ्ट झाले त्यांचे घर सुद्धा आम्ही दाखवू शकतो आणि ते लोक 3 दिवसापासून सातत्याने आमच्या सोबत फिरत आहेत. पण नागपूर महानगरपालिका जवळ कर्मचारी कमी असल्यामुळं, लोक कमी असल्यामुळं ते का 2-3 दिवसात ते सगळे घर बघू शकणार का? सगळे घर ते बघू शकत नाही. त्यांच्याकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळं मला नाही वाटत की चांगल्या पद्धतीने इथं हे मतदार यादीला ते जे शिफ्ट झाली आहे त्याला ते आपल्या पुन्हा प्रभाग 11 किंवा प्रभाग 10ला शिफ्ट करू शकतात. त्याच पद्धतीने विधानसभा झाली. विधानसभेत प्रभाग 10 मध्ये जवळपास 53 बूथ होते आणि जवळपास 60,000 जवळपास मतदाता होते. आज त्या प्रभाग 11ला 65,000 मतदाता आहेत. त्याच पद्धतीने प्रभाग 11ला जवळपास 60 ते 62 बूथ होते आणि तिथं जवळपास 65,000 मतदाता होते. आज त्या मतदार यादीत 72 ते 73,000 मतदाता आहे. मला वाटते नागपूर शहराचा सगळ्यात मोठा प्रभाग 11 आहे. आज जर प्रभाग 11 आपण 72,000 73,000 मतं बघितले आणि त्याच प्रभागात जर अजून 5,000 मतं जोडण्यात आले तर त्याची जनसंख्या पटसंख्या किती झाली? 78,000. म्हणजे तो प्रभाग 78,000 पर्यंत पोहोचून जाईल. तर विधानसभेत जो म्हणजे मतदारसंघ फक्त 62 आणि 63,000 पर्यंत मर्यादित होता, आता तो 78,000 ना पुढे वाढून गेला. याच्यावर 10 ते 15,000 मतं फक्त या 4-5 महिन्यात 6 महिन्यात वाढून गेली. तो एक विषय आहे. भरपूर दुसरा जसं एरिया आजूबाजूला लागून आहे ते एरियाचे मतं इकडे तिकडे गेले ते लक्षात येते की साहजिक आहे की सीमा लागून आहे, ते सीमाचे मतं इकडे तिकडे गेले. पण प्रभाग 11च्या मधातला भाग आहे महेशनगर, प्रभाग 11च्या मधातला वोटर ते स्वागतनगर, दत्तनगर, विठ्ठल रुक्मिणी नगर. तर असे जे वोटर्स आहे यामधले वोटर प्रभाग 10ला शिफ्ट करण्यात आले. तर मला वाटते कुठेतरी हे विषय एक तर नागपूर महानगरपालिकेचे काही कर्मचारी जे असतील किंवा काही जे लोक असतील त्यांनी हे चूक केलेली, जाणून बुजून केली तर त्यांच्या हाताने चूक झाली हे माहित नाही. पण ज्या पद्धतीनं आजच्या परिस्थितीत आपण मतदार यादी बघितली त्या मतदार यादीमध्ये असं घोळ आपल्याला इथं दिसून येते. त्याच्यामुळं आपण नागपूर महानगरपालिकेला अर्ज दिलेला आहे की बाबा तुम्ही हे तपासून घ्या. आणि आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की प्रामाणिकपणे प्रभाग 10चे जे मतदाता आहेत त्यांना प्रभाग 10 मध्ये राहू द्या. प्रभाग 11चे जे मतदाता आहेत त्यांना प्रभाग 11 मध्ये राहू द्या. निष्पक्ष आणि चांगली निवडणूक होऊ घालण्यासाठी ज्या पद्धतीने जे लोक तिथे राहतात त्यांचं नाव त्याच मतदार यादीत राहायला पाहिजे अशी आपली मागणी आहे, असं आपलं मत.